नमस्कार भावा बहिणींनो. तर करायची का आज मग गावरान पद्धतीनं मेथीची भाजी. बघा त्यासाठी मी इथं घेतलेत हिरव्या मिरच्या 10-12 आहेत, लसणाच्या पाकळ्या 10-12 आहेत. तर ह्याला मी आधी वाटून घेते मिक्सरमध्ये. इथं मी थोडंसं शेंगदाणे घेतलेत भाजून, एवढं घालणार नाही पण मी कुटत नाहीत ना मिक्सरमध्ये, बारीक होत नाहीत म्हणून थोडंसं जास्त घेतलंय. 3-4 चमचेच घालणार आहे मी ह्याच्यामधनं. तेल घातलंय बघा कढाईमध्ये 1 पळी. तेल चांगलं गरम झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण कुटलेली हिरवी मिरची घातली. चांगला आपण मिरचीला परतून घेऊ. आता बघा मस्त झाली आपली मिरची बी परतून. आता ह्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकणार आहोत. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथळून मग ह्याच्यात टाकायची. मस्त अशी बघा तुडून घेतलेली बरं का, मी कापून ओपून घालत नाही मेथीची भाजी. आपल्या गावरान पद्धतीनं आपल्या गावाकडे अशी चिरून घालत नाहीत मेथीची भाजी. तर बघा असं मस्त अशी आपण आता ह्याला हलवून घेऊ, म्हणजे मिरची लसूण सगळा मिक्स होईल भाजीमध्ये आणि भाजी बी थोडी कमी होती. मीठ आधीवर घालायचं नाही बरं का. मेथीची भाजी टाकली की लगेच मीठ टाकायचं नाही. कोणची बी भाजी बनवा, भाजी कमी होती शिजून आणि मग मीठ जास्त होईल. तर आधी तुम्ही काय करायचं, भाजीला थोडं हलवून घ्यायचं. भाजी थोडी कमी झाली की मग तुम्हाला अंदाज येते बघा किती मीठ टाकायचं. आता बघा मी ह्याच्यात थोडं पसरून टाकते ह्याला मेथीला आणि मग ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकते. तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ आणि मिरचीचा वापर करा. तर बघा असं मस्त ह्याला आधी पसरून टाकली मेथीला आणि थोडंसं मीठ टाकते. छोटा अर्धा चमचा मीठ टाकते. चवीपुरतं घाला तुमच्या मीठ. मीठ टाकून आपण ह्याला एकदा अनेक हलवून घेऊ. हे बघा मस्त असे आपण ह्याला अशी बी चांगली लागते बरं का. पण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मस्तच लागते. आपल्या गावरान पद्धतीनं बनवायची. आता कोणत्या भागात शेंगदाण्याचं कूट वापरत नाहीत ते वेगळं, पण आपल्या इकडं तर शेंगदाण्याचं कूट घालूनच करतात. मस्त लागते बघा, एकदा करून बघा. तुमच्या अगर भागात कूट घालून मेथीची भाजी नसताना करत ना, तरी पण एकदा कूट घालून करून बघा, मस्त लागते. हे मस्त अशी बघा आता कूट टाकलेत मी 3 चमचे. मस्त ह्याला हलवून घेऊ आणि फक्त आता ह्याचं थोडं पाणी कमी होऊस तर शिजू द्यायचं. म्हणजे मेथीनं पाणी सोडलेलं असतं ना, ती सुकूस तर शिजू द्यायचं आणि काढायची. 5 ते 7 मिनिटं लागतात. 5 नाही तर 7 मिनिटातच भाजी तयार होती बघा. मस्त अशी लागते खायला. ज्वारीची भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा, एकच नंबर लागते. तर बघा मस्त झाली बघा आपली तयार भाजी. आता उतरायची. डब्याला द्यायची असली तर डब्याला बांधून द्या, थंड करून बांधा. नाहीतर खायची असली तर लगेच भाकर गरम गरम करायची आणि खायची. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब